सर्वांना हरिओम. आपण काही प्रतीकांचा अभ्यास करतो आहे. प्रतीक सूत्राप्रमाणे असतात. सूत्र ज्याप्रमाणे लहान छोटंसं असतं पण त्यामध्ये अर्थ भरपूर भरलेला असतो, त्याप्रमाणे प्रतीक दिसायला लहान असेल पण त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ गहन असतो. असाच आपण आज एका महत्त्वाच्या प्रतीकाचा, ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला रोज सामोरं येतं, त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि ते प्रतीक आहे उंबरठा. प्राचीन काळच्या बांधणीमध्ये क्वचितच एखादे घर उंबरठ्याशिवाय असेल. क्वचितच एखाद्या घराच्या उंबरठ्याची पूजा केल्याशिवाय कोणीतरी राहिला असेल. उंबरठ्याच्या पूजनामागे विशिष्ट सांस्कृतिक भाव आहे. उंबरठा किंवा उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. हे वर्णन उंबरठ्याचं आहे ते जुन्या काळातल्या उंबऱ्याचं आहे. हा उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह म्हणजे आग शमवणारा, अर्थात शांत करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष, अर्थात औदुंबराचा वृक्ष. पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा औदुंबराच्या खोडापासून बनत असे आणि या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या लाकडाचे नाव उंबरा पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. जी 27 नक्षत्र आहेत त्यामध्ये एक आहे कृत्तिका, आणि त्या कृत्तिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणजे हा उंबरा आहे, औदुंबर आहे, उंबराचा वृक्ष आहे. आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानसुद्धा प्राप्त झाले आहे. साक्षात श्री दत्तगुरूंचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. 21 गुणांनी परिपूर्ण अशा औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाऊलींनी समाधी घेतली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला आहे की या वृक्षाला सदैव नित्य निरंतर फळे येतील. त्याचप्रमाणे या झाडाचे भक्तीने पूजन केले असता सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाच्या केवळ दर्शनाने उग्रता, दाह्यता शांत होते. काही वर्षे पाठीमागे गेल्यास, म्हणजे मागच्या काही वर्षाचा आपण विचार केला असता, असे दिसून येते की घरातील गृहिणी रोज पहाटे उठून न चुकता घरातील उंबऱ्याची पूजा करायची. उंबरठ्यावर श्री लक्ष्मी नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते. उंबरठ्यावर श्री नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते, तर त्याच्या चौकटीवर श्री गणेशाचे स्थान असते. घरामध्ये कोण, कसे आणि काय घेऊन येते, काय घेऊन जाते, दोन्ही, काय घेऊन येते आणि काय घेऊन जाते यावर उंबऱ्याचे ध्यान असे. उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक साधी लाकडाची पट्टी.
परंतु किती मोठा अर्थ होता या लाकडी पट्टीला. पूर्वीच्या काळी या चौकटीच्या बाहेर पाऊल टाकायला कोणी धजत नसे, कोणाचीच हिंमत व्हायची नाही. 7च्या आत घरात, संध्याकाळी 7च्या आत घरात हा पूर्वीच्या काळच्या लोकांचा प्रघात होता. तशी त्या काळी रीतच होती. आता तर 12-12 वाजेपर्यंत घराच्या बाहेरच असतात. पूर्वीच्या स्त्रिया म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे. कोणता गुण आहे? आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेक घरात आली की तिला आमच्या घराण्याचे गुण लागलेत म्हणून समजा. हाच उंबरटा प्रतिष्ठेचा, मान सन्मानाचा प्रतीक समजला जात होता. ज्या घराला उंबरटा नाही ते काय घर म्हणावे का? ज्या घराला उंबरटा नाही तेथे कोणाचाच पायपोस कोणाला नसतो. म्हणजे घरात कोणीच कोणालाही विचारत नाहीत, आओ जाओ घर तुम्हारा, अशी अवस्था असते ज्या घराला उंबरटा नाही त्या घराची. त्या काळी, पूर्वीच्या काळी एखादा सणवार आला, उत्सव आला की उंबरटा सारवला जात असे. त्याच्या आजूबाजूला सुंदर, सुरेख आणि सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारांवर फुलांचे तोरण बांधले जात असे. आताच्या या फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झाला आहे. आता तर बैठकीच्या खोलीतून म्हणजेच हॉलमधून घरातले किचन अर्थात स्वयंपाकघर अगदी स्पष्ट दिसते. काहीच आड पडदा येत नाही आणि म्हणून कोणीही उपटसुंब येतो आणि वहिनी वहिनी ओरडत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा. किती सुधारलो नाही आपण. नववधू उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. आपण उंबऱ्याला गृहीत धरून बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरी उंबरा म्हणजे एक मर्यादा असते. उंबरा असतो एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर, शुद्धीवर आणणारा, नेमकी गोष्ट सांगणारा हा उंबरा असतो. बाहेरून आतमध्ये घरामध्ये येणाऱ्यांसाठी आपला अहंकार, इगो चपलांच्या सोबतच बाहेर काढून ठेवण्याची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशद्वारात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत, त्यांचा आदर करीत उंबऱ्याची वेस ओलांडतात. या गोष्टी मनात बिंबवून घरामध्ये प्रवेश करायचा असतो आणि घरातून बाहेर पडताना त्या घराचे आपल्यावर केलेले संस्कार घराबाहेर पडल्यानंतरसुद्धा आपण विसरणार नाही हे कायम लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबरा म्हणजे आत्मभान कायम जागृत ठेवणारे स्थान. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग म्हणजे काय आहे ते कळत नाही असे म्हणतात ते अगदी 100% खरेच आहे. उंबरटे झिजवल्याशिवाय यशही आपल्या पदरात पडत नाही ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे आणि महत्त्वाची आहे. उंबरटे झिजवताना उंबऱ्याने आपल्यावर केलेले संस्कार जर आपण लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणे सोपे जाते. म्हणून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायलाच हवी. ती गोष्ट म्हणजे
उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याजवळ धैर्य लागते, साहस लागते आणि बाहेरच्या जगात वावरताना मर्यादेचे फार मोठे भान लागते. हे भान जे कोणी जपतं त्याला आयुष्यामध्ये कधी अपयश येत नाही, सदैव यश प्राप्त होते आणि त्याचे आयुष्य नेहमी सुंदर होत जाते. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्याज्य असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत, जे वाईट विचार आहेत, अपवित्र विचार आहेत, त्यांना उंबऱ्याच्या आतमध्ये जागा नाही, थारा नाही. मग ते काहीही असू शकते. भ्रष्टाचाराने कमावलेला काळा पैसा असेल, कुलक्षणी वाममार्गाला गेलेले मित्र असतील, व्यसन पूर्ण करण्यासाठी लागणारे सामान असेल किंवा वाईट विचार असतील, तर त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. आणि म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे, वाईट विचारांचे जर कोणी आले तर त्यांना उंबऱ्याच्या बाहेरच निरोप दिला जायचा. आणि म्हणूनच पूर्वीच्या घरातील गृहलक्ष्मीलासुद्धा घराच्या बाहेर जायचे नाही आणि कधी जायचे झाले तर बाहेर कोण आलं आहे याचे तिला पूर्णपणे भान असायचे. आता काय, भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर पडतात. घरातील संस्कार, ज्येष्ठांचे आचरण, वर्तन, मुलांचे वळण हे त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते. असा उंबरा घरच्या अब्रूचे, इज्जतीचे रक्षण करणारा आहे. मानवी मन अतिशय चंचल आहे. कोणत्या क्षणी कोठे घसरेल हे सांगणे कठीण आहे. स्त्री घराच्या बाहेर पाऊल टाकते, उंबरा ओलांडते, त्यावेळी हा घरचा मूक साक्षी बनून बसलेला उंबरठा तिला तिच्या अंतर्मनामार्फत विचारतो. त्या स्त्रीला तिच्या अंतर्मनामार्फत विचारतो, तू हा उंबरठा ओलांडीत आहेस, पण त्यावेळी घराच्या मर्यादेचे उल्लंघन तर करणार नाहीस ना? आवेशात येऊन घराची अब्रू तर धुळीला मिळवायला निघालेली नाहीस ना? बाहेर पाय टाकीत आहेस, तो वाकडा तिकडा तर पडणार नाही ना? आणि हा उंबरठा एक प्रकारे मूक वडिलांची गरज पुरी करतो. खोटे करायला निघालेल्या पायांना मागे वळवतो. असत्याच्या पंथावर पुढे जाण्यासाठी मनाई करतो. उंबरठा घराच्या बाहेर जाणाऱ्या पुरुषाला आवाहन करतो की आता ह्या अवेळी तू कुठे चाल. दगडाचा उंबरठा मानवाच्या कृत्याची नोंद घेतो. घराबाहेर जाताना कोठे जातो याची चौकशी करतो आणि घरात येतात पुरुषाची घराबाहेरची रीत, शुद्ध आचरणाची झडती घेतो. बाहेरून घरात येणाऱ्या पुरुषाबरोबर त्याच्या मनात अवांछनीय विचार, अवांछनीय गोष्टी जर घुसल्या नसतील ना, याची तो उंबरठा झाडाझडती घेतो. सारांश, आपले विचार वेदमान्य, विकार धर्ममान्य, वाणी शास्त्रमान्य, वृत्ती वर्णमान्य, त्याचप्रमाणे आपले वर्तन ईश्वरमान्य असले पाहिजे असा संदेश परोक्षरित्या उंबरठा स्वतःच्या मूक भाषेत आपल्याला देत असतो. असा उंबरठा म्हणजे मर्यादा आहे. जशी नदीला
दोन काठांची म्हणजे किनाऱ्यांची मर्यादा असते. समुद्राला सुद्धा किनाऱ्याची मर्यादा असते. त्याचप्रमाणे घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी, सागर आपली मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय होतो. नदीत मर्यादा ओलांडते असं नाही. आपल्याला आतापर्यंत असं सांगितलेलं आहे की समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. बरोबर आहे, भगवंताची आज्ञाच आहे. माऊली सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही, कारण भगवंताची तिला आज्ञा आहे. पण ज्या वेळेला सृष्टीचा विनाश व्हायची वेळ येते त्यावेळेला सगळीकडे जलप्रलय होतो, म्हणजे समुद्र देखील आपली मर्यादा ओलांडतो. तेव्हा नदी, सागर आपली मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय होतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर कोणती ना कोणती आपत्ती, विपत्ती, संकट ठरलेलेच आहे असे समजायला काही हरकत नाही. म्हणून आपणच आपली संस्कृती जपली तरच पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. प्रभू रामाने आपल्या जीवनात मर्यादा पाळली होती, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हणतात. आणि म्हणूनच आपणही आपल्या जीवनात सतत मर्यादेचं भान ठेवू. आज आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करू.